घरकुल प्रकरणात सुरेशदादा जैन यांना 10 मार्च 2012 मध्ये अटक झाली होती। त्यानंतर त्यांनी औरंगाबाद खंडपीठ आणि सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केले होते, मात्र त्यांचा जामीन अर्ज वारंवार फेटाळण्यात आला होता। अन्य आरोपींची मात्र उच्च न्यायालयातून जामिनावर सुटका झाली, तर सुरेशदादा जैन यांना 4 वर्ष 5 महिने 23 दिवसानंतर जामीन मंजूर झाला। घरकुल खटल्यातील सर्व महत्त्वाचे साक्षीदार तपासले गेले आहेत। खटल्याच्या निकालास अजून वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता असून या कारणांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला। न्यायमूर्ती S.M. बोबडे व न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या पीठाने हा जामीन अर्ज मंजूर केला। सर्वोच्च न्यायालयात सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना ॲडव्होकेट निशांत कंठेश्वर यांनी जैन यांच्या जामिनास विरोध केला। खटल्याची ट्रायल सुरू असून आरोपी जामीन मिळाल्यास साक्षीदारांवर दबाव येईल असा मुद्दा त्यांनी पुन्हा मांडला, परंतु न्यायालयाने सरकारी पक्षाचा मुद्दा अमान्य करीत 5 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे। जामीन मंजूर करताना न्यायालयाने आदेशात म्हटले आहे की खटल्यात 157 साक्षीदारांची तपासणी पूर्ण झाली आहे। खटल्याचे काम वेगाने सुरू असले तरी निकाल लागण्यास वर्षभराचा कालावधी लागू शकतो। आरोपी 4.5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी कारागृहात असल्यामुळे आरोपी जामीन देण्यात येत आहे। वरणगाव येथे भोगावती नदीत अज्ञात इस्माची आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। भोगावती नदीत 35 ते 40 वर्षे इस्माचे प्रेत असल्याची खबर पोलिसांना दिल्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील वाणी, पठाण नारेकर व होमगार्ड पठाण यांनी प्रेत पाण्याबाहेर काढले आणि जागेवरच या प्रेताचे शवविच्छेदन करून दफनविधी करण्यात आला। गगनाला भिडणाऱ्या भाजीपाल्यांचा भाव आता उतरला आहे। 70 ते 80 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या भाज्यांचा भाव आता 10 ते 20 रुपये किलोवर येऊन ठेपला आहे। यामुळे सामान्य माणूस तर सुखावला आहे, परंतु बळीराजाचं मोठं नुकसान होत आहे। उतरलेल्या भावांमुळे बाजारपेठेत महिलांची गर्दी वाढू लागली आहे। महिलांमध्ये यामुळे समाधानही व्यक्त होत आहे। येत्या 1-1.5 महिन्यामध्ये पावसाची आवक चांगली झाल्यामुळे भाजीपाल्याची आवक वाढलेली आहे। भेंडी 10 रुपये किलो पासून तर 5 रुपये किलो, टमाटे 5 रुपये तर 10 रुपये किलो, अजून 2-3 महिन्यापर्यंत हे भाजीपाला असं स्वस्त राहील। मध्ये असल्यामुळे बाजार स्वस्त झालेला आहे आणि गोबी 10 रुपये किलो, टमाटे 10 रुपये किलो, मिरच्या 20 रुपये किलो, वांगे 10 रुपये किलो, स्वस्त असल्यामुळे भाव नाही मालाला। मी भुसावळचा रहिवासी असून गेल्या 1-1.5 महिन्यापासून भाजीपाल्याचे भाव खूपच स्वस्त झाले आहे। यंदा तरी भाजीपाला खूप स्वस्त मिळतो आहे लोकांना। शेतकऱ्यांचं सुद्धा यावेळेस चांगल्या मालाची शाश्वती आहे, त्यामुळे ते सुद्धा एकंदरीत कामाला लागलेले आहेत। खरंच आता येथे विकासाची व लक्ष देण्याची गरज आहे। येथे इलाज करण्यासाठी आणणाऱ्या जनावरांना घाणीत उभे करून इंजेक्शन किंवा औषधी दिले जातात। या दवाखान्याच्या आसपास हिरवळ गवत असल्याने मोठ्या विषारी जनावरांचीही भीती नाकारता येत नाही। या दवाखान्याची परिस्थिती बघता वर्षानुवर्षे इथे कोणी फटकलंही नसेल असं वाटतं। बुरसटलेली ही दवाखान्याची इमारत आता कोसळून जमीनदोस्त होती की काय असा प्रश्नही उद्भवतो। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या सर्व बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे, कारण येथे इलाज जरी जनावरांचा होत असला तरी त्यांचं आरोग्य सांभाळणं ही प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे। जळगाव जिल्ह्यात शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जाणारे तसेच भुसावळ नगर परिषदचे विद्यमान नगरसेवक, भुसावळ कला विज्ञान तथा पुओनाटा वाणिज्य महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील पर्यवेक्षक शिक्षक वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक दिनेश मोहनलाल राठी हे 31 ऑगस्ट 2016 रोजी 34 वर्षाच्या सेवानंतर सेवानिवृत्त झाले। प्राध्यापक दिनेश मोहनलाल राठी यांचा सेवानिवृत्ती समारोह शहरातील संतोषी माता हॉल, प्रोफेसर कॉलनी येथे संपन्न झाला। यावेळी शहरातील अनेक मान्यवर तसेच ज्येष्ठ नागरिक तसेच प्राध्यापक दिनेश मोहनलाल राठी यांनी शिक्षित केलेले त्यांचा विद्यार्थी वर्ग व चाहता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। जळगाव जिल्ह्यात ज्यांचे शिक्षण महर्षी म्हणून ओळख असलेले प्राध्यापक दिनेश राठी गेल्या 34 वर्षापासून शिक्षणासारखे पवित्र शिक्षणदानाचं काम ते करीत होते। आज 34 वर्षानंतर रिटायर झालेले आहे। कसं वाटतं त्यांना, त्यांच्याकडे जाणून घेऊया। सर नमस्कार। नमस्कार। तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुमच्या भावी आयुष्याकरिता। धन्यवाद। मला निवृत्त आम्ही समजतच नाही ॲक्च्युली। बिलकुल। काय तुमचं प्लॅनिंग कसं राहणार आता निवृत्ती? काही नाही, आता एवढ्या दिवस शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती केली, ती प्रगती मी पूर्ण कंटिन्यू ठेवणार आहे।
आणि आता सामाजिक सेवा पण करेल राजकारणाच्या माध्यमातून. आपल्याकडे असे काही विद्यार्थी ज्यांच्यामध्ये आर्थिक पाठबळ नसल्यामुळे असे तरी शिकू शकत नाही, अशा करता का तुम्ही काही कार्यक्रम तुम्ही तयार करणार आहात? हो, नक्कीच करेल. मी आधी पण त्यांना मदत करायचो, अजून पुढे भविष्यातही करेल. त्या विद्यार्थ्यांनी फक्त माझ्याशी संपर्क करावा. चावळमध्ये एक चांगली लायब्ररी उघडण्याचा माझा मानस आहे आणि ती खूप लवकरच मी करेल. एकदम छान अनुभव आहे. इतकं चांगलं क्षेत्र आहे. पैसा महत्त्वाचा नाही, विद्यार्थ्यांचं प्रेम खूप मिळत असतं. दिल्लीत केंद्रीय मंत्री मान्य नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कांद्याला प्रति क्विंटल 100 रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला होता. यापैकी 50% भार केंद्र सरकार तर 50% भार राज्य सरकार उचलणार होतं. तसा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राला पाठवलाही होता. केंद्राने मात्र हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. कांद्याला 50% अनुदान देण्यास मोदी सरकारनं राज्य सरकारला नकार दिला आहे. यामुळे कांदा उत्पादकांच्या पदरी फक्त निराशाच आली आहे. कांदे का भाव, अच्छे कांदे का भाव 7 रुपये, 6 रुपये, 7 रुपये की हमारे को भी नहीं पड़ता है. किसान लोग तो बेचारे मर गए. किसान लोगों का कोई सच्चाई नहीं, उनकी तो मजूरी भी नहीं निकल रही, माल तो फुकट में जा रहा है. केंद्र मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका बैठकीमध्ये कांदा विषयावर या ठिकाणी बैठक घेण्यात आली होती. केंद्र सरकार 50% आणि राज्य सरकार 50% या ठिकाणी भार उचलण्याच्या ठिकाणी ठरवण्यात आलं होतं. परंतु आता केंद्र सरकारने या ठिकाणी 50%ला पाठ टाकल्यामुळे पुन्हा राज्य सरकार 100% या ठिकाणी कांद्याचा लोड या ठिकाणी पडणार आहे. एकंदरीत पाहिलं तर शेतकऱ्यांच्या या ठिकाणी कांद्याला एक प्रकारे खेळण्याचा भाव या ठिकाणी सध्या चालू आहे. कॅमेरामॅन गणेश पवारसह विशाल सूर्यवंशी, न्यूज महाराष्ट्र. महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप होत असतानाच आता राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग यांनीही आरोपावर शिक्कामोर्तब केला आहे. महिलांवर सर्वात जास्त अत्याचार होणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे, तर पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश, 2ऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगाल आणि 3ऱ्या क्रमांकावर महाराष्ट्राचा नंबर आहे. सध्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोबाईल सारख्या गॅजेटचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे एखाद्या मुलीला त्रास देणं अत्यंत सोयीस्कर झालं आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या मुलीला एखादा मुलगा त्रास देत असेल तर ती मुलगी घाबरून आईवडिलांना सांगत नाही, शिक्षकांना सांगत नाही. बऱ्याच वेळा अशी अडचण होते की आईवडिलांना सांगितलं तिची शाळा बंद करणे, कॉलेज बंद करणे अशाही गोष्टी होतात. त्यामुळं जर एखाद्या मुलीला एखादा मुलगा किंवा कोणी त्रास देत असेल तर तिने त्याबाबत माहिती जे शिक्षकांना देणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे आईवडिलांनाही देणं आवश्यक आहे. आणि आईवडिलांनी परिस्थितीचं गांभीर्य राखून ही माहिती पोलिसांना देणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आम्ही पण शाळा असतील, कॉलेज असतील त्याच्या आवारामध्ये पेट्रोलिंग करतो, पण कोणतीही मुलगी किंवा स्त्री याबाबत पोलिसांना माहिती देत नाही. आम्ही नुकतंच प्रत्येक कॉलेजमध्ये जे मुलींना छेडछाडीचे प्रकार होतात त्यासाठी एक API आणि 5 कर्मचारी यांचं एक निर्भया पथक तयार केलेलं आहे. तर जे शाळांच्या आवारामध्ये जे टवारखोर मुलं राहतील, चिडीमारी करतात त्यांच्यावर त्यांच्यातर्फे आम्ही कारवाई करत आहोत. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रतिसाद ह्या नावाचं एक ॲप आम्ही तयार केलेलं आहे. हे ॲप तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जाऊन डाउनलोड केलं तर त्याच्यामध्ये एक सोशल इमर्जन्सी म्हणून एक बटन असतं. तर ते बटन एकदा त्याच्यामध्ये माहिती पूर्ण तुमची फिडिंग करायची. ते बटन दाबल्यानंतर तुमचं GPS लोकेशन, त्या लोकेशननुसार आम्हाला अलर्ट येतो. आम्ही त्या अलर्टच्या आधारे त्या ठिकाणी जाऊन त्या मुलीला जर काही त्रास होणार असेल किंवा कोणी सामान्य माणूस असेल त्यांना काही पोलीस मदतीची गरज असेल तर ती आम्ही मदत पुरवणार आहोत. अशा प्रकारे पोलीस प्रशासन छेडछाडीचे प्रकार होऊ नये त्यासाठी पूर्णतः काळजी घेत आहोत. महाराष्ट्र हा देश आपला अत्याचारावर 3 नंबरवरती आलेला आहे. काय वाटतं तुम्हाला की सरकारने काय उपाययोजना केल्या पाहिजेत? सरकारने माझ्या मते तरी मुलींना एक ठराविक म्हणजे प्रोटेक्शन देणाऱ्या काही स्कीम्स निघाल्या पाहिजे किंवा काढल्या पाहिजे. प्रोटेक्शन देणाऱ्या इन द सेन्स आता आपण म्हणतो की 7च्या आत मुली घरात पाहिजे, परंतु आता मुलींना ते शक्य नाही आहे. समजा त्या बाहेर त्यांचे ट्युशन्स असतात किंवा काहीसाठी कामांसाठी त्या बाहेर निघतात, त्यांना निघणं जरुरी आहे. तर थोडंसं सरकार त्यांच्या प्रतीने प्रयत्न करतच आहे, पोलीस प्रशासन पण करत आहे, परंतु थोडंसं पेट्रोलिंग म्हणा वाढवणं, गस्त वाढवणं किंवा असं काही जर समजा वाढलं किंवा काही युवा पिढींनीसुद्धा यामध्ये जर सहकार्य दिलं की त्यांनी आपली ही एक जबाबदारी आहे, आपल्या भगिनी आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जर त्यांनी पण असे काही पावलं उचलले तर क्रांतिकारी परिवर्तन यामध्ये होऊ शकतं आणि मुलींना प्रोटेक्शनही मिळेल आणि त्या अगदी स्वतंत्रपणे बाहेर निघून त्या आपापलं कार्यही करू शकतात. एकदम त्यांच्यावर कठोरपेक्षा कठोर कारवाई व्हायला पाहिजे की अशी क्रिया कोणी पुनश्च करणार नाही.
दुसरी अशी गोष्ट की पालकांना देखील असं निवेदन पाठवायला पाहिजे की त्यांनी आपल्या पाल्यांना व्यवस्थितपणे मार्गदर्शन करणे, नैतिक नियमांचा पालन आपण केलं पाहिजे. त्याचबरोबर युवा पिढीसाठी देखील हेच अति आवश्यक बाब आहे. बऱ्याच प्रमाणामध्ये मोबाईल मीडिया यावरती काही प्रमाणात सेन्सर असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे या मोबाईलमुळे प्रत्येक लहान मुलापासून तर मोठ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि मोबाईलवरून एकमेकाशी जे संपर्क साधले जातात आणि त्यामध्ये काही चांगले असतील काही वाईट असतील तर त्या वाईट प्रवृत्ती त्यामधून जास्त वाढतात आणि त्यामुळे समाजामध्ये एक वेगळा विचार, वेगळी दिशा निर्माण होत आहे आणि कुठेतरी त्यावरती बंधन असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राष्ट्रामध्ये जर महिलांच्या अत्याचाराच्या बाबतीत तिसरा नंबर लागत असेल तर ते आमचं दुर्दैव आहे. राजकारणी लोकांनी विकासाबरोबर महिलांच्या अत्याचार या विषयाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. पोलीस यंत्रणा सक्षम केली पाहिजे. पोलिसांना काही स्वतंत्र अधिकार दिले पाहिजे. कायद्यामध्ये अशी तरतूद केली पाहिजे की जसं निर्भया हत्याकांडात त्यांनी अशी तरतूद केली होती की 6 महिन्यात निकाल लागला पाहिजे, तशी या महाराष्ट्रात सुद्धा अशी काहीतरी तरतूद झाली पाहिजे. आणि मुख्य म्हणजे एक संस्कार केंद्रित महाराष्ट्राने चालवणं आवश्यक आहे, जेणेकरून त्या संस्कारामार्फत स्त्री अत्याचाराविषयी जनजागृती केली पाहिजे. जिजामाता नगर अकोट येथील संतोष शामराव लकडे या मजुराची 5 वर्षाची मुलगी मनुश्री हिला चॉकलेट खाऊ घालून तिचे अपहरण केल्याची तक्रार अकोट पोलिसात देण्यात आली होती. यावरून अज्ञात आरोपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासणी अंती एका अनोळखी महिलेने सदर मुलीचे अपहरण केल्याचे उघडकीस केले आहे. त्या दृष्टीने तपास सुरू असताना गुरुवारी अचानकपणे मंजुश्री ही मुलगी शेगाव शहरातील पंकज केशवराव कोलकर यांचे गांधी चौकातील गुरुकृपा हेअरड्रेसर समोर बसलेली आढळली. सदर बालिकेस दुकान मालकाने विचारपूस केली असता ती अकोटची असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी या बालिकेला शेगाव शहर पोलीस स्टेशनला आणून सोडले. पोलिसांनी बालिकेने दिलेल्या माहितीवरून अकोट पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यामुळे दुपारी अकोट शहर पोलीस स्टेशनचे PSI AG सूर्यवंशी, ASI रणजित खेडकर, महिला हेड कॉन्स्टेबल उज्ज्वला, पोलीस कॉन्स्टेबल कातखेडे यांनी बालिकेचे वडील व मोठे वडिलांसह शेगाव गाठले. शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यशवंत बाविस्कर यांनी अपहरणाबाबत बालिकेला विचारपूस केली असता एका महिलेने तिचे अपहरण केले असल्याची माहिती बालिकेने दिली. त्यानंतर खामगाव येथील ASP यशवंत सोळंके यांनी सुद्धा शेगावला भेट दिली. सदर बालिकेला अकोट पोलीस व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तत्पूर्वी सदर मुलीने आपले वडील दारू पिऊन आईला बेदम मारहाण करतात व आई त्यामुळे घरून निघून गेल्याचे आपण तिला शोधत आहोत असे सांगितले. कुठली आहे? अकोटची. तुझ्या बाबाचं नाव काय आहे? माझ्या बाबाचं नाव संतोष. एकटी आजी आईले पाहिले मी. माझे बाबा दारू पितात तर आईले मारतात, मले मारतात. मारतात? साकेगाव येथे मरीमातेच्या यात्रात 12 गाड्या ओढत असताना 5 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. दत्त मंदिरापासून मरीमाता मंदिरापर्यंत 12 गाड्या येत असताना गाडी ढकलताना व गाडीवरून तोल जाऊन अमोल पवार, नितीन कापडे, चंद्रकांत कोकरे व गोपाळ पाटील यांच्यासह 1 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. साकेगाव यात्रेत 12 गाड्या ओढण्याची प्रथा अनेक वर्षापासून आहे. परिसरातील नागरिक यात्रेनिमित्त येथे येतात. खेळणी, साहित्य व मिठाईची दुकाने सुद्धा येथे मोठ्या प्रमाणात लागलेली असतात. मरीमाता मंदिरावर रोषणाई केलेली असते. सदरची दुर्घटना प्रथमच यात्रेत घडली आहे, परंतु तरीही यात्रा उत्साहात संपन्न झाली. सवड तालुक्यातील साकेगाव येथे भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला एक यात्रा भरते. ग्रामदेवता मरीमातेची यात्रा असते. या यात्रेमध्ये 12 गाड्या ओढल्या जातात. उखा धनगर या यात्रेमध्ये 12 गाड्या ओढतात आणि त्यांच्यासोबत 2 बगले असतात. सदर 12 गाड्या ह्या नॅशनल हायवे क्रॉस करून या ठिकाणी येत असतात. सालाबाजाप्रमाणे 12 गाड्या यावर्षी ओढत असताना 5 जण जखमी झाल्याची घटना साकेगाव येथे घडली. साकेगावला बैलगाड्याखाली जखमी झाल्याचे हे प्रथमच घडलेले आहे.
गेल्या 4.5 वर्षापासून तुरुंगात राहिल्याने स्वातंत्र्याचे मोल मला समजले आहे, किंबहुना याचे महत्त्व मला कळतंय. समाजकारण हा माझा पिंड असल्याने समाजसेवा ही निरंतर सुरू राहणार असून येत्या काही काळात राजकारणापासून मात्र मी अलिप्त राहणार असल्याची स्पष्ट प्रतिक्रिया माजी मंत्री तथा शिवसेना नेते माननीय सुरेशदादा जैन यांनी 7 शिवाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सुरेशदादांचे शहरात भव्य स्वागत झाले. हजारोंचा जनसमुदाय स्वागतासाठी लोटला होता. यावेळी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या पत्रकार परिषदेत राजकारणापासून मी महिनाभर दूर राहणार असे वक्तव्य सुरेशदादा जैन यांनी केले. मला मनापासून आनंद झालेला आहे की शेवटी सत्याचा विजय झालेला आहे आणि दादांना ज्या काही यातना भोगाव्या लागल्या त्या सर्व राजकीय याच्यातून होत्या. याबद्दल जळगावातील जनतेला आणि जिल्ह्यातील जनतेला पूर्ण कल्पना आहे. दादा इंद्राला याचा इतका उत्साह लोकांमध्ये की पाहूनच त्यांची लोकप्रियता काय आहे ते कळते आपल्याला. आणि विशेष म्हणजे दादांचा जैनिझमवर फार मोठा विश्वास आहे. सध्या जैनांचं महापर्व पर्युषण पर्व सुरू आहे आणि याच्यामध्ये त्यांना जे मिळालेलं आहे कोर्टाकडून ते फार महत्त्वाचं आहे. कोणत्याही पद्धतीने कुणावरही आक्रोश न बाळगता हा त्यांच्यासाठी निर्णय आहे. आता मला काही बोलू शकत नाही. लोकांचा खूप आनंद आहे. काही भावना अशा असतात की त्या शब्दात व्यक्त करू शकत नाही. पण आता मी एका शब्दात आपल्याला सांगितलं ना की काही भावना अशा असतात की त्या शब्दात व्यक्त करू शकत नाही. तर ते तुम्ही समजू शकता. फक्त आनंद तुमच्या शब्दात आम्हाला हवा आहे. पण त्या शब्दात मी नाही व्यक्त करू शकत. परभणीत कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या वतीने विराट असा मोर्चा काढण्यात आला. कोपर्डी येथील मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना तत्काळ फाशी द्या, अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करा, मराठा समाजाला आरक्षण द्या तसेच इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. परभणीच्या इतिहास न भूतो न भविष्यती असाच हा मोर्चा म्हणावा लागेल. सकाळी 8 वाजल्यापासून मोर्चेकर जिंतूर रोडवरील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर जमू लागले होते. दुपारी ठीक 12 वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. सर्वात पुढे महिला व मुली हातात भगवे झेंडे घेऊन निघाल्या. शिस्तीत आणि शांततेत निघालेला हा मोर्चा जेल कॉर्नर, नानलपेठ, शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, स्टेशन रोड, विसावा कॉर्नर या मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येऊन धडकला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ प्रारंभी जिजाऊ वंदना घेण्यात आली. त्यानंतर जय जिजाऊ व जय शिवराय अशा घोषणा देऊन समाज बांधवांनी परिसर दणाणून सोडला. अॅट्रॉसिटी हा कायदा समाजातील चांगल्या लोकांना वेठीस धरण्यासाठी वापरला जात आहे, त्यामुळे तो कायदा रद्द करावा. मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट असून त्यांना उद्योगधंद्यासाठी कर्ज द्यावे, आत्महत्याग्रस्त मराठा शेतकऱ्यांच्या वारसांना सरकारी नोकरी द्यावी आदींसह इतर मागण्या यात मांडण्यात आल्या होत्या. हे निवेदन 10 बालिकांच्या हस्ते जिल्हाधिकारी माननीय राहुल महिवाल यांना देण्यात आले आणि राष्ट्रगीताने या मोर्चाचा समारोप करण्यात आला.